नमस्कार मंडळी, आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, आजकाल तुम्ही यूट्यूब उघडा, गुगलवर सर्च करा किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करा, सर्वत्र एकच चर्चा दिसते. बेस्ट हर्बल टी फॉर वेट लॉस, बेली फॅट लॉस टी, मॉर्निंग टी फॉर वेट लॉस, नाईट टी टू लॉस वेट, ग्रीन टी टॅबलेट्स, मोरिंगा टी, लेमन टी. जणू काही फक्त एक चहा घ्या आणि वजन आपोआप कमी होईल. पण आयुर्वेदाचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. आयुर्वेद कधीही जलद वजन कमी करा असा शब्द वापरत नाही. आयुर्वेद शरीराला समजून घेतो, कारण समजतो आणि मग उपाय सांगतो. आयुर्वेदानुसार वजन वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे मंदावलेली पचनशक्ती, ज्याला आपण अग्नी म्हणतो. जेव्हा हा अग्नी मंद होतो तेव्हा अन्न पूर्ण पचत नाही. अपूर्ण पचलेला अन्नरस शरीरात आम तयार करतो. हा आम आणि वाढलेला कफ दोष मिळून हळूहळू शरीरात मेदधातू वाढवतात, म्हणजेच चरबी वाढते. त्यामुळे आयुर्वेदात वजन कमी करणे म्हणजे फक्त कॅलरी बर्न करणे नाही, तर अग्नी प्रज्वलित करणे, कफ संतुलित करणे आणि आम बाहेर काढणे हे उद्दिष्ट असते. आता तुम्ही विचाराल, मग हे हर्बल टी आणि आयुर्वेदिक ड्रिंक्स खरंच उपयोगी आहेत का? आहेत, पण योग्य पद्धतीने आणि योग्य व्यक्तीला. उदाहरणार्थ, सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडासा मध घेतला तर तो शरीरातील कफ कमी करण्यास मदत करतो, पचन सुधारतो आणि मेटाबॉलिझम सक्रिय करतो. पण मध कधीही उकळत्या पाण्यात टाकू नये, कारण आयुर्वेदानुसार गरम केलेला मध विषासारखा परिणाम करू शकतो. ही छोटी पण महत्त्वाची गोष्ट आहे. हळदीचा चहा देखील अनेक लोक पितात. हळद ही नैसर्गिकरित्या सूज कमी करणारी आहे. शरीरात दडलेली सूज, जी आजकाल इन्फ्लेमेशन म्हणून ओळखली जाते, ती कमी करण्यासाठी हळद उपयोगी ठरते. हळदीसोबत जर चिमूटभर काळी मिरी घेतली तर तिचे गुण अधिक चांगले शोषले जातात. पण ज्यांना जास्त आम्लपित्त आहे त्यांनी हे प्रमाण सांभाळलं पाहिजे. ग्रीन टीबद्दल देखील खूप चर्चा असते. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, हे खरे आहे. ती मेटाबॉलिझम थोडा वाढू शकते. पण दिवसातून 4 ते 5 कप ग्रीन टी घेतल्याने वजन दुप्पट वेगाने कमी होणार नाही. उलट आम्लपित्त, चक्कर किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. दिवसातून 1 किंवा 2 कप पुरेसे असतात, तेही जेवणानंतर लगेच नाही. मोरिंगा टी म्हणजे शेवग्याच्या पानांचा चहा, हा देखील आजकाल लोकप्रिय आहे. मोरिंगा रक्तशुद्धी, पोषण आणि मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी मदत करू शकतो. पण हा जादूचा उपाय नाही. तो योग्य आहार आणि जीवनशैलीसोबत घेतला तरच फायदा दिसतो. काही लोक विचारतात, रात्री कोणती चहा घ्यावी जेणेकरून वजन कमी होईल. खरं सांगायचं झालं तर रात्री कॅफिनयुक्त चहा घेणे योग्य नाही. झोप नीट न झाल्यास वजन कमी होणे अधिक कठीण होते. त्यामुळे रात्री साधं कोमट पाणी, जिरे पाणी किंवा हळदीचं दूध हा अधिक चांगला पर्याय असते. गूळ चहा वजन कमी करतो का, हा प्रश्न देखील अनेकदा विचारला जातो. गूळ साखरेपेक्षा नक्कीच चांगला आहे, कारण तो थोडाफार खनिजे देतो. पण गोड म्हणजे तो गोडच. तो साखरेपेक्षा आरोग्यदायी असू शकतो, पण वजन कमी करण्यासाठी अमर्याद प्रमाणात देणे योग्य नाही आहे. बाजारात अनेक आयुर्वेदिक वेट लॉस प्रोडक्ट उपलब्ध आहेत, तसे गोळ्या, पावडर, चूर्ण, टॅबलेट्स. पण आयुर्वेद सांगतो की प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. वात, पित्त, कफ या प्रकृतीनुसार औषध बदलते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला फायदा झाला म्हणून तेच औषध सर्वांना चालेलच असे नाही. वैद्यांचा सल्ला घेणं हाच सुरक्षेचा उपाय आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा तुमची पचनशक्ती सुधारू शकते, सूज कमी करू शकते, पाणी धरून ठेवण्याची प्रवृत्ती कमी करू शकते. पण जर आहार चुकीचा असेल, झोप अपुरी असेल, ताण असेल आणि हालचाल कमी असेल तर फक्त चहाने काहीच बदलणार नाही. आयुर्वेदात वजन नियंत्रणासाठी 3 गोष्टीवर जास्त भर दिला जातोय: योग्य आहार,
योग्य दिनचर्या आणि संतुलित बन. हलके, पचायला सोपे, उष्णगुणांचे अन्न घ्यावे. तळलेले, जड आणि अतिगोड पदार्थ कमी करावे. रात्रीचे जेवण हलके असावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित चालणे, व्यायाम आणि पुरेशी झोप. मित्रांनो, लक्षात ठेवा, आयुर्वेद हा संयमाचा मार्ग आहे. तो शरीराशी रडत नाही, तर त्याला समजून घेतो. वजन कमी करणे म्हणजे शरीराला शिक्षा देणे नाही, तर त्याला संतुलनात आणणे आहे. जर तुम्ही खरोखरच वजन कमी करू इच्छित असाल तर जादूच्या चहाचा शोध घालू नका. तुमचं अग्नी सुधारा, दिनचर्या सांभाळा आणि निसर्गाच्या नियमांशी जुळवा. तेव्हाच शरीर स्वतःचं योग्य दिशेने बदलायला सुरुवात करेल. तरी माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.